छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। झाला शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहिरा, भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघा दुःखाच्या मागिला, आलो निजाच्या माहिरा, भेटी रखुमाईच्या वरा, तुका म्हणे वाणी गेली आता येवो धणी, आलो निजाच्या माहिरा, भेटी रखुमाईच्या वरा, अजम रुक्मिणीं प्राण संजीवनंतं, परमधाम कैवल्यमेकं तुरीयम्, प्रसन्नं प्रपन्नार्ति हम देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका, कलावज्ञ जीवो धैरार्थावतारम, कलाकांक तेजोदिकामोदिवक्रम, खलानिशवादा पणोहदार दक्षिण, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय। अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, असवर दीन जानकी माता, राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपति के दासा, राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, मंगल भवन अमंगल हारी, हे मंगल भवन अमंगल हारी, द्रवोसु दशरथ अजर बिहारी, श्री राम जय राम
शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या मायेरा, भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. महिला मंडळ गडबड कोणीच करू नका, सगळ्यांना वेळेत सोडणारे फक्त लक्ष इकडे असू द्या. विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे वारकरी संप्रदायाचे हिरे, वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना संबोधलं जातं, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणांचा नाही बाप, फक्त 4 चरणांचा. परंतु या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर शेवट कसा गोड झाला, कोणाचा गोड झाला हे सांगणारा अभंग. विठाला आणि अशाच एका साधूनं, पुण्यवान साधून आपल्या भूमीला पवित्र केलं, पावन केलं. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे नाव जगाच्या पाठीवरती अजर अमर राहणार. अशा एका पवित्र साधूचे हे स्थान आहे. श्री परमपूज्य स्वामी रघुनाथ बाबा आणि रघुनाथ बाबांची ही 57वी पुण्यतिथी आहे. काय 57वी पुण्यतिथी. आपलं लईतलं एक श्राद्ध होऊ शकतं, एखादा लयच हौशी असेल. आता परवा जिथं कार्यक्रम होता 11वं श्राद्ध होतं बरं का. पण संतांचं जीवन असं आहे, त्यांनी जगाच्या कल्याणाकरता आपलं जीवन खर्च केलं. मायबापा मगाशीच आमचे आदरणीय साहेबराव दादांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये बाबांकडे जोही भक्त यायचा, तो भक्त आल्यानंतर भक्त कशा करता येत असतो, आपली दुविधा सांगण्याकरता. आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये जो प्रॉब्लेम असेल, जे काही असेल ते प्रश्न घेऊन बाबांकडे यायचे. आणि बाबांच्या मध्ये एवढं सामर्थ्य होतं की बाबांच्या उदीनं आणि बाबांच्या मंत्रानं ते होऊन जात होतं बरं का. ते दुःखाचं निवारण होत होतं. अशा पवित्र साधूची आज पुण्यतिथी आहे. आणि विशेष रूपानं तुमच्या सर्व गावकऱ्यांना आणि विशेष रूपानं आदरणीय रघुनाथ बाबांच्या सर्व भक्तांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. तुमच्या टाळ्यांच्या आवाजामधूनच कळालं की बाबांवरती तुमचं किती प्रेम आहे बरं का. आणि निश्चित पद्धतीनं आज या संतांची पुण्यतिथी सुंदर पद्धतीनं आपण सर्व भक्तगण या ठिकाणी करतायत. तुम्हा सर्वांना मनापासून वंदन करतो. या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे, अनेक गुणीजन मंडळी आहेत, अनेक गुरुतुल्य मंडळी आहेत. सगळ्यांना मनापासून वंदन करतो. सगळ्यांचं नाव मला माहीत नाही, पण जे या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय सर्वच गुरुतुल्य मंडळी, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. घड्याळाचा काटा टपा पुढे चाललाय. आपण पण पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि सुंदर पद्धतीने आपल्या गावानं हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. बघा, या मृत्यूलोकामध्ये असे लोक आपल्याला बघायला मिळतात. एक वर्ग असा आहे जो उपकारावर उपकार करतो. काय करतो? पुरुष मंडळी, महिला मंडळी, माझी भाषा कळते ना तुम्हाला? लाडक्या बहिणी हो, पैसे आले का खात्यावर? हा, इकडे लक्ष द्या. एक वर्ग असा आहे जो वर्ग उपकारावर उपकार करतो, उपकारावरती उपकार करतो. दुसरा वर्ग असा आहे जो अपकार्यावर अपकार करतो. तिसरा वर्ग असा आहे जो उपकार्यावर अपकार करतो. आणि चौथा वर्ग असा आहे जो अपकार्यावरही उपकार करतो. आता हे 4 वर्ग आपल्याला थोडक्यात बघायचे आणि पुढे चालायचं. लक्ष द्या सगळ्यांनी. पहिला उपकार्यावर उपकार करतो. आता जनरली आपल्यामधलं सांगतो. एखाद्यानं एखाद्याकडे गायछाप मागावी, त्यानं गायछाप काढावी आणि याने याच्या खिशातला चुना काढावा.
याला काय झालं? उपकारावरती आपल्या लक्षात येण्याकरता उपकारावरती उपकार. ऐका आता, अपकारावरती अपकार. एखाद्यानं शेजारच्याची वळई पेटवली. वळई, वळई कळते ना तुम्हाला? वळई, वळई, हा वळई. साऱ्याची वळई एखाद्यानं शेजारच्याची पेटवली, यानं त्याच्यावरती अपकार केला. मग अपकाराचा बदला पुढच्या वर्षी हा त्याचं गोठाच पेटून देतो. याला काय म्हणावं? काय म्हणावं महिला मंडळ? अपकारावरती अपकार. पहिला सांगितला उपकारावरती उपकार, दुसरा सांगितला अपकारावरती अपकार, तिसरा आहे उपकारावरती अपकार करणारा. थोडक्यात नदीला पूर आलेला आहे आणि त्या पूर आलेल्या नदीमध्ये एक विंचू एका झाडाच्या पाण्यावरती बसलेला आहे. त्याला अलीकडे यायचं आहे माय बाप, पण येता येत नाही. एका बेडकीला त्याची चिंता पडली आणि ती बेडकी पोहत 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 त्या विंचवापर्यंत गेली. कशाला? त्याचा जीव वाचावा याकरता. लक्ष असू द्या बरं. त्याचा जीव वाचावा याकरता बेडकुळी त्याच्यापर्यंत गेली. त्याला आपल्या पाठीवरती घेतलं आणि त्याला नदीच्या काठापर्यंत आणून सोडण्याचं काम बेडकुळीनं केलं. आता नदीच्या काठावरती त्या बेडकुळीनं त्या विंचवाला जोपर्यंत आणत होती तोपर्यंत हा संत होता. म्हणजे कसा होता? शांत होता. शांत संत होता, काहीच बोललं नाही. पण नदीच्या काठीवर गुरुजी आणून सोडलं आणि आणून सोडल्यानंतर म्हटलं मी माझी जातला दाखवल्याशिवाय राहणार नाही. काय केलं विंचवानं? त्या बेडकीला एक नांगी मारली. बेडकी 3-4 फूट उड्याच मारत राहिली. महाराज सांगायचं तात्पर्य काय? उपकारावरती अपकार करणारा हा वर्ग आहे. उपकारावरती उपकार, अपकारावरती अपकार, उपकारावरती अपकार करणारा. पण जगामध्ये संत असे आहेत की जे संत अपकारावरती सुद्धा उपकार करतात. उदाहरणार्थ ऐका, समर्थ रामदास स्वामी एक दिवस गावामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले आणि भिक्षा मागण्याकरता गेल्याच्या नंतर एका दरवाजावरती थाप मारली. आतून एक महिला बाहेर आली आणि महिलेनं बघितलं आणि महिलेनं महाराजांना शिव्या घालायला चालू केल्या. तरणा बाण म्हटले, मागायचं वय का तुझं? रागावली, शिव्या देऊ लागली. आपल्या घरामध्ये एक पोतं होतं, पोतं आपलं पायपुसणीचं पोतं असतं ना, पोतं घेतलं आणि महाराजांना मारून फेकलं. संत किती उदार असतात बरं. ते पोतं महाराजांनी घेतलं आणि काहीच त्या दिवशी मागितलं नाही. ते पोतं घेऊन घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर म्हटले आज हेच मला मिळालंय ना, याच्यातूनच समाधान मानायचं. मग काय करायचं? ऐका बरं. महाराजांनी पोतं घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर ते पोतं उसवलं आणि त्या पोत्यापासून महाराजांनी वाती बनवल्या. वाती आपण दिवा पेटवतो ना, त्या वाती महाराजांनी बनवल्या आणि प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये त्या वातीचे दिवे केले आणि दिवे बनवल्यानंतर प्रभू रामचंद्रांची मूर्ती अशी सुंदर दिसायला लागली. आमच्या महाराजांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला आणि एवढा आनंद झाल्यानंतर भगवंताकडे एक इच्छा केली की हे प्रभू रामचंद्रा, आजपर्यंत मी तुझ्याकडे काही मागितलं नाही, इथून पुढेही काही मागणार नाही, पण माझं एक मागणं आहे. काय मागणं आहे? ज्या महिलेनं मला हे पोतं हाणून फेकलं त्या महिलेच्या जीवनात आणि त्या महिलेच्या डोक्यात कधीच अंधार पडू देऊ नको. याला काय म्हटलं जातं? संत म्हटलं जातं. जे अपकारावरतीही उपकार करतात. नोहे नोहे महाराज त्या करता चालेत ते येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी,
असतं असं. हॅलो हॅलो ओके काय नाही होत असतं असं. येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावय कुंठीरा आले घर जावय कुंठी आले घर जावय कुंठी आले घर जावय कुंठी येथे उपकारासाठी येथे संतांचा जन्म कशा करताय उपकार करण्याकरताय. संत उदार उदार बरले अनंत भांडार आणि अशा पवित्र साधूची आज पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी कशाला म्हणावं. पुण्याचा संचय ज्या पुण्यात्म्यानं केला त्या पुण्यात्म्याची आज पुण्यतिथी हो. आणि आज एवढ्या वर्षापासून हा चालत असलेला सोहळा तुम्हा सर्व भक्तांना विनंती करतो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे दादांनो तोपर्यंत आपल्या गुरुवर्यांची ही सेवा अशीच अखंडपणे चालू ठेवा. कारण त्यांची सेवा जर तुम्ही चालू ठेवली टाळी वाजवायची तर जोरात वाजवा. त्यांची जर सेवा तुम्ही चालू ठेवली तर मी आत्ताच सांगितलं येथे उपकारासाठी तुमच्यावरती उपकार करणार. कारण जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्त्वाचा आहे. बरं गुरु अत्यंत महत्त्वाचा आहे. काय करतो हा गुरु आपल्या जीवनामध्ये योग्य मार्ग आपल्याला दाखवतो. काय करतो हा गुरु जेव्हा जेव्हा आपल्यावरती संकट येतं त्या संकटातून बाहेर निघण्याची ताकद आपल्याला तो आशीर्वाद कोण देत असेल तर आपले गुरु देत असतात महाराज. म्हणून जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्त्वाचा आहे. गुरु असला की गुरु म्हणजे आपला परिवार आहे. गुरु असला की गुरु म्हणजे आपला देव आहे. गुरु असला की आपलं सर्वस्व म्हणजे गुरु आहे महाराज. काय गुरु आहे का गुरु माझ गणगोत गुरु हेच माऊली गुरु स्पर्श दूर करे दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा उरताटल. एकदा साहेब दादा करता टाळी वाजवा. आपल्या गावचं भूषण आहे बरं का. वा 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 आवाज बसलाय बाबा तरी पण मोकळा चालतंय बरं का. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. टाळ बारीक वाजवा. जर वेगळ्या वाटेवरती आपण जात असाल तर ती वाट योग्य दाखवणारा गुरु आपल्या जीवनात असावा. काय करतो गुरु हे संगतीन ओलांडला वा गुरुजी हा संगतीन ओलांडला अवघड गाठ संगतीन ओलांडला अवघड गाठ सुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट
दुःख एकामेका वाटेल वाटल हरी बोल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल हो भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल हो गुरु एक तुझी माझा विधाताचा गुरु विना सुखे सारे विश्व हे सकळ भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल काय करतो गुरु योग्य दिशा गुरु आपल्याला दाखवत असतो आणि म्हणून जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्वाचा आहे जीवनामध्ये संत अत्यंत महत्वाचे आहे या मृत्यूलोकामधलं अंतिम सत्य एकच आहे दादा अभंगाच्या पहिल्याच शब्दामध्ये सांगितलंय शेवट मग तू भला करायचा की वाईट करायचं हे आपल्या हातामध्ये आहे शेवट शेवट शब्द महिला मंडळ आपण जर बघितला तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारा हा शेवट आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या देवादिकांनी या मृत्यूलोकामध्ये जन्म घेतला अवतार घेतला त्या देवादिकांना सुद्धा एक दिवस या मृत्यूलोकातून जावं लागतं नव भी मर गए 10 भी मर गए मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए पडे काल की पास देवादिकांना सुद्धा जावं लागलं बाबा या मृत्यूलोकामध्ये संतांना शूरवीरांना पीरांना फकीरांना सुद्धा जावं लागलं पीर मर गए पैगंबर मर गए जिंदा जोगी जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी कोण कोण गेलं पुरुष मंडळी देवादिक गेले संत ऋषी मुनी पीर फकीर सगळे गेले एक दिवस जो कीर्तन करतोय त्याला सुद्धा जावं लागणार एक दिवस जे टाळ घेऊन उभेत यांना सुद्धा जावं लागणार एक दिवस ऐकायला बसले त्यांना काही तर थांबायचंय का हा ओ पिंपळगावकर तिथं थांबायचं नाही नाही महाराज आपली सुद्धा लिस्ट महाराजांनी सांगितली आजा मेला पंचा मेला बाप मसणा गेला टाटा बाप मसना गेला आजा मेला पंचा मेला बाप मसणा गेला आजा मेला पंचा मेला बाप मसना गेला देखत देखत तू पंतो देखत देखत ना तू पंतो होय साधा देखत देखत ना तू पंतो होय साधा कोण कोण गेला आपलं आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत 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 ना तू पंतो तो येतैसा झाला मग प्रत्येकाला जर जायचं आलिया आकारा अवघे नासे आलिया
शेवट प्रत्येकाचा बरोबर. शेवट प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला जावं लागणार. ये रती पामर वा जय हो बाबा. जीव किती ये रती पामर जोरदार टाळी वाजवा. येथे नाही उर आले अवतार येरते पामर जीव किती येरते पामर जीव किती येरते पामर जीव जीव येत नाही उर आले अवतार येरते पामर जीव किती. इथं थांबण्याकरता कोणी आलेलं नाही. प्रत्येकाला या मृत्यू लोकांमधून जायचंय. मग शेवट जर गोड करायचा असेल दादांनो तर आपल्या जीवनामध्ये संतांनी प्रामुख्याने 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी? पहिली गोष्ट सांगितली, या विश्वाचा मालक या विश्वाचा चालक हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहेत संपूर्ण ब्रह्मांडाचा जो मालक आहे ज्या विश्व मालकाने आपल्याला हा नरदेह दिला अनमोल असणारा नरदेह दिला. स्वर्गीचे अमर इच्छिता ते मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा काय काय दिलं देवानं? दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया आपल्यावरती लय उपकार आहे महाराज. काय उपकार आहेत? काय काय दिलं आपल्याला? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. कशा करता दिला? कशा करता दिला? या डोळ्यांनी त्या भगवंताला बघावं. तुम्ही घ्या रे डोळे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख घेई घेई माझे वास गोड नाम विठोबा गोड नाम विठोबा. कशा करता नरदेह दिला? त्या विश्वाच्या मालकाचं भजन करण्याकरता नरदेह दिला. पहिली गोष्ट सांगितली, ज्याच्या करता नरदेह दिला ते आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे आणि ते या साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये केलं. महाराज काय केलं साधू संतांनी? ऐका, आमचे तुकोबर आहे. सकाळी सकाळी उठायचे, एका हातामध्ये विणा आहे, एका हातामध्ये चिपळ्या आहेत. या विश्वाचा मालक विश्वाचा चालक त्याचं गोड असं भजन विश्वाच्या मालकाचं करतायत महाराज. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. जे देवाला आवडतं ते आपण केलं पाहिजे. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिवस
नामाचा उच्चार रात्रंदिस आवडे देवासी तो ऐका प्रकार त्याचं नाव घेतलेलं त्याला आवडतं अंतकरणापासून घेतलेलं त्याला आवडतं आणखी काय आवडतं देवाला तुळसी माळ ग गोपी चंदन टिळा तुळसी माळ ग गोपी चंदन टिळा हृदये कळवळा वैष्णवाचा हृदये कळवळा वैष्णवाचा आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे आणि ते या साधू संतांनी केलं दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली कर्म कर्म आपण मंदिरामध्ये गेलंच पाहिजे कपाळाला टिळा लावलाच पाहिजे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलीच पाहिजे त्याचं नामचिंतन केलंच पाहिजे पण हे सगळं आहे आणि दुसऱ्याची निंदा करतो काय उपयोग आहे त्याचा नाही महाराज म्हणतात कर्म शुद्ध असावेत कर्माला एवढं मोठं प्राधान्य आहे केले कर्म झाले तेची भोग आले जे कर्म करा ते फेडावं लागणार ते भोगावं लागणार महाराज म्हणतात जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर 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 फळ देतो रे ईश्वर. कर्माला खूप मोठं प्राधान्य आहे तुम्ही म्हणताल महाराज आमच्या गावामध्ये चांगलाही गेला तरी त्याला तिथंच नेतात आणि वाईटही गेला तरी त्याला तिथंच नेतात कुठं मसंखाईत स्मशानभूमीमध्ये नेतात जो चांगला आहे त्यालाही तिथंच नेल्या जातं मायबाप जो वाईट आहे त्यालाही तिथंच नेल्या जातं तुमचा प्रश्न असेल महाराज चांगलाही तिथेच जातो वाईटही तिथेच जातो मग चांगलं वागण्याचा फायदा आम्हाला सांगा आणि वाईट वागण्याचा तोटा सुद्धा आम्हाला सांगा कारण आजकाल फायद्याशिवाय लोक काहीच काम करत नाही फायदा फायदा काही असू द्या फायदा बघतात ना प्रत्येकजण हां जिथं जास्त पैसा मिळणार त्याला आधी प्राधान्य का जिथं कमी मिळणार तिथं प्राधान्य कशाला जास्त आहे कशाला आहे सब पैसे के भाव दिल का साथी नहीं रे को
कोई दिल का साथ नहीं रे कोई सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई रे भाई सब पैसे के भाई भाई हा जिथं फायदा तिथं आपण जातो. मग तुमचा सगळ्यांचा प्रश्न असेल महाराज चांगले कर्म केले त्याचा फायदा सांगा आणि वाईट कर्म केले त्याचा तोटाही सांगा. ऐका फायदाही सांगतो तोटाही सांगतो फक्त लक्ष इकडे असू द्या बरं. तुम्ही सगळ्यांनी महाभारत बघितलंय का? वाचलं तर नसेल पण बघितलं असेल बरोबर बघितलं असेल. मला सांगा एका बाजूला कौरव आहेत आणि एका बाजूला पांडव आहेत. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे एका बाजूला कौरव आहेत एका बाजूला पांडव आहेत. पांडवांचे कर्म कसे होते सांगा बरं. जाऊ का मी घरी? बोलता येतं का तुम्हाला? हा कसे होते? वा 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 कसे होते कर्म? चांगले होते. कुणाचे? पांडवांचे कर्म चांगले होते. आणि कौरवांचे कसे होते? वाईट होते. वाईट वाईट वाईट. मग कौरवांचे कर्म वाईट होते पांडवांचे कर्म चांगले होते. दोघांनाही जावं लागलं. पण आज जर आपण बघितलं तर त्यांचा फायदा आणि तोटा काय झाला संत कबीर महाराज सांगतात. महाराज ऐका कौरव पांडव दोनों भाई कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा. सच्चा तो सच्चा तो वैकुंठ जावे. काय फायदा ऐकला का? सच्चा तो वैकुंठ जावे झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जावे झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. हरि बोल. सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर के निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर के निंदा मत करना किसकी. बात कबीर जी की काय सांगितलं? निंदा मत करना की सकी. मी गॅरेंटेड नाही सांगू शकत की परमपूज्य रघुनाथ बाबा जोपर्यंत होते तोपर्यंत सगळ्यांनीच त्यांना चांगलं म्हटलेलं असेल. महाराज निंदा प्रत्येक जण करतो बरं का. निंदा प्रत्येकाची होत असते महाराज. आणि सगळ्यात जास्त साधूच्या जीवनामध्ये निंदा जास्त आहे. बघा आमच्या ज्ञानोबारायांचं जीवन बघा. आज लाखोनी भाविक वारीच्या माध्यमातून पंढरपूरला जातात. वारीच्या माध्यमातून आळंदीला जातात. लाखोनी गर्दी आहे. 4-4, 5-5 तास आमच्या माऊलींच्या दर्शनाकरता लाखोनी लोक उभे राहतात. पण त्याच माऊलींच्या दर्शनाकरता जी लोक उभे राहतात ना महाराज त्या ज्ञानोबारायांना सुद्धा लोकांनी शिव्या दिल्या. त्या ज्ञानोबारायांना सुद्धा लोकांनी खायला काही वाढलं नाही. त्या ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा हा प्रसंग त्यांना बघावा लागला. आणि म्हणून आमच्या मुक्ताबाईनं सांगितलंय महाराज योगी पाव न मनाचा योगी पाव न योगी पाव न मनाचा
पोटाला भूक लागली ज्ञानोबरायांच्या. आमचे विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा, विश्व माऊली ज्ञानोबराय, सोपान काका आणि आमची लहानी मुक्ताबाई. साधूच्या जीवनामध्ये सुद्धा असा प्रसंग आहे. काय प्रसंग आहे साधूच्या जीवनात? ज्ञानोबराय भुकेनं व्याकुळ झाले आणि गावामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले, पण लोकांनी त्यांना टोचून बोलायला चालू, त्यांचा द्वेष चालू केला. पण संत उदार असतात, ज्ञानोबराय काहीच बोलत नव्हते. मायबाप काहींनी तर आमच्या ज्ञानोबरायांच्या त्या जोळीमध्ये ज्यावेळेस मधुकरी मागायला जायचे ना, आमच्या ज्ञानोबरायांच्या जोळीमध्ये माती टाकावी. आणि एखाद्यानं जर पीठ दिलं, काही खायला जर दिलं, तर काही माणसं अशी होते की आमच्या ज्ञानोबरायांची ती जी जोळी आहे ती काढून मातीमध्ये टाकून द्यायचे. ते ज्ञानोबरायांना खाऊ देत नव्हते महाराज. असा बिकट प्रसंग आमच्या ज्ञानोबरायांवरती सुद्धा आहे. अहो तुकोबरायांवरती सुद्धा हा बिकट प्रसंग आहे. अनेक साधू असे ज्यात जोपर्यंत होते तोपर्यंत लोकांनी त्रास दिला आणि एकदा निघून गेले, मग लोकांना त्यांची किंमत कळायला लागली. आज पण आपलं तसंच असेल महाराज. आपल्यावरती कृपा बाबांनी केली, पण आज तुम्हा सगळ्यांना बाबांची आठवण येत असेल. पण ऐका, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत रघुनाथ बाबा आपल्या सोबत आहे बरं, आणि ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत. आणि म्हणून संताच्या जीवनामध्ये सुद्धा हे प्रसंग आहे. संताच्या जीवनामध्ये सुद्धा त्रास आहे, आणि हा त्रास ज्ञानोबरायांना सुद्धा झाला महाराज. साहे साधूचं शिवण सुद्धा हा. आणि म्हणून साधूच्या जीवनामध्ये सुद्धा हा तास आहे. साधूला सुद्धा हे सर्व बघावं लागतं. पहिली गोष्ट सांगितली विश्वाच्या मालकाचं नामचिंतन. दुसरी गोष्ट सांगितली जीवनामध्ये कर्म चांगले असावे. आणि या साधूंनी आपल्या जीवनामध्ये हेच केलं, आणि हे केलं म्हणून त्यांच्या जीवनातला शेवट गोड झाला. हे महाराज सांगतायत अभंगाच्या प्रथम चरणात. शेवट तो भला शेवट तो भला
शेवट तो भला माझा बहु गोड आज हा माहोल बघून ही भक्त मंडळी बघून आज रघुनाथ बाबा सुद्धा म्हणत असतील काय शेवट तो भला माझा बहु गोड साधूचा शेवट नक्कीच गोड होतो दादा याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास कशा करला शेवटीचा दिवस गोड व्हावा शेवटीचा दिवस वैकुंठवासी या महाराष्ट्राचंच नाही तर भारताचं वैभव त्यांनी गायलेले हे साले महाराज शेवट तो भला शेवट भला यासाठी केला शेवटीचा दिवस शेवट तो भला माझा बहु गोड झाला याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिवस गोड व्हावा या साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती केली योग्य मार्गावरती चालले योग्य कर्म आपल्या जीवनामध्ये केले आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला पण संतांचा शेवट कधी गोड होतो ज्यावेळेस आपल्या माहेराला जाऊ आपल्या भगवंताला भेटू आपल्या देवाला भेटू त्यावेळेस आपला शेवट गोड होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणात आले निजाच्या माहेरा आले निजाच्या माहेरा आले निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा
निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा. आणि भेटल्यानंतर काय दुःखाचा परिहार झाला. परिहार झाला अवघा दुःखाच्या मागिल्या. आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा. माझी वाणी आता देवाला समर्पित. तो का वाणी गेली आता घेऊदणी. आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा. मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे. महिला मंडळ पुरुष मंडळी मागं झाडाखाली बसलेले हां सगळे 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 सगळ्यांनी दोन्ही हात वर करा. ज्यांना ज्यांना असतील त्यांनी करा, ज्यांना नसतील त्यांनी राहू द्या खाली. आहेत सगळ्यांनाच हात आहे इकडं. हां हां केले का सगळ्यांनी हात. माझ्यासोबत सगळ्यांनी एक टाळी वाजवायची. सगळ्यांची टाळी सोबत वाजली पाहिजे. हां सगळ्यांनी हां एक थांबा थांबा एक एक सोबत वाजली पाहिजे. आपल्याला डास नाही मारायचे. हां हां एक एक तीर्थक्षेत्रच झालंय बरं का. आता बाबांच्या कृपा आशीर्वादानं सुंदर असं हे पिंपळगाव आणि या गावामध्ये आपल्या गुरूंवरती श्रद्धा असणारी सर्व भक्त मंडळी गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा करतायत. आणि निश्चित पद्धतीनं संतांचा शेवट हा गोड होत असतो. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. संतांनी आपल्या जीवनामध्ये विश्वाच्या मालकाचं भजन केलं. आणि ऐका त्यांचा अधिकार प्राप्त काय झाला. विश्वाचा मालक बरं का ओ मंडळी, विश्वाचा मालक. गावचा सरपंच नाही, आमदार नाही, खासदार नाही, मुख्यमंत्री नाही, पंतप्रधान नाही. हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो देव. आपल्या भक्ताने जर आरोळी मारली ना, त्याच्यावरती संकट आलं आणि भक्तांनी जर आवाज दिला देवाला भगवंताला, तर तो आवाज निश्चित पद्धतीनं त्यापर्यंत पोचतो. पण त्याकरता भक्ती तशी असली पाहिजे. आपला अंतकरणातला भाव असा तसा असला पाहिजे आणि अंतकरणातल्या भावानं आपण त्याला आवाज दिला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं ज्या देवाला वरदान दिलं त्या श्री खाटू श्यामच्या एका भक्तांनी गोड असं भजन त्यांचं गायलंय अंतकरणापासून. हो
अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाऊं। हो शाम आ जा, तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना जो, मुश्किल में दस तेरा अब जल्दी आओ ना। तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दस तेरा अब जल्दी आओ ना। हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे, हर हराओ ना। तीनों बाण के दाग, तीनों बाण चलाओ ना जो, मुश्किल में दस तेरा अब जल्दी आओ ना। तीन बाण के धारी, तीन बाण चलावो ना, मुश्किल में तेरा जल्दी आवो ना। तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे। शाम आ जाना, तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे। भटकर हारा ओ मैं बाबा, ओ भटकर हारा ओ मैं बाबा, पार लगावो ना। तीनों बाण के दाग, तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दस तेरा अब जल्दी आओ ना। ये तीनों बाण के दाग, तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दस तेरा अब जल्दी आओ, अब जल्दी आओ, अब जल्दी आओ। संतांनी आपल्या जीवनामध्ये केलं, मागण्याचा अधिकार प्राप्त झाला, अंतःकरणापासून मागितलं। आपल्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चालू असणारा हा सोहळा आपल्या गावातील एक महान तपस्वी श्री संत रघुनाथ बाबा यांची 57वी पुण्यतिथी आहे बरं का हो। आणि आपलं गाव भाग्यवान आहे की आपल्या गावाला हे साधू मिळाले आणि त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाला जे मार्गदर्शन करतायत आदरणीय हरिभक्तपरायण रामप्रसाद महाराज कवडे बाबांना देखील मनापासून वंदन करतो। काय झालं, सुरुवातीला थोडासा ट्रॉफिकमुळं वेळ झाला यायला, त्यामुळं मग कोणाची नावं घेतली नाही। आदरणीय बाबांना वंदन करतो। सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांना मनापासून धन्यवाद। बाबांची जी सेवेकरी असतील, बाबांची जी भक्त मंडळी आहे, या सर्व तरुण भक्त मंडळींना मनापासून धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य आदरणीय मृदुंगावरचे सुंदर जे साथ करतायत आदरणीय अतुलजी महाराज शिंदे महाराजांकरता गोड टाळी वाजवायचे। उभा महाराष्ट्रभर महाराजांचं नाव आहे, त्याची इच्छा आहे आता। बरं 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 ठीक आहे, हां हां बरोबर। आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। आमचे जिवलग राम महाराज कदम तेही सुंदर तबला वाजवतात, महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे, महाराजांना धन्यवाद देतो। याच पद्धतीनं या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित असणारी सर्वच मंडळी या बाजूला गोड असं गायन केलं। बाबा तुम्हालाही वंदन, बाबा तुम्हालाही वंदन, तुम्हा सर्वांना वंदन। हे आदरणीय काय नाव बाबा काका बाळासाहेब खिलारी, हां यांची आमची भेट झाली बरं का देरडे फाट्यावरती, ओळख नव्हती पण हा वेश असा आहे की वारकऱ्याला वारकरी हां जवळ येत असतो। दादांनी आम्हाला चहा वगैरे त्या ठिकाणी पाजला, तेव्हापासून आमची ओळख झाली, त्यांना देखील मनापासून धन्यवाद।
सर्वच मंडळी टाळकरी सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि या गावकऱ्यांच्या वतीनं, या सर्व भजनी मंडळाच्या वतीनं, या तरुणांच्या वतीनं, बाबांच्या भक्तांच्या वतीनं ज्यांनी माझ्यापर्यंत ही सेवा पोचवली, आदरणीय आपल्या गावचं भूषण साहेबू दादांकरता जोरदार टाळी वाजवा. सिस्टीम गोड कधी लागते माहिती आहे का? त्या माणसाला त्यातला अनुभव असला पाहिजे. ते स्वतःच पखवाद वाजवतात. आणि विशेष म्हणजे बाबा आदरणीय अतुलजी महाराज आणि साहेबूदादा आळंदीला सोबतच होते बरं का. आणि आम्ही सगळे एकाच गुरुकुलामध्ये घडलेली, सगळं एकाच फॅक्टरीतला माल आहे हा सगळा बरं का. हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि वेळ तर आपला झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. आ बोलिले गुरुवेले वागुळे उत्तरे करा क्षमा परत महाराज नाही उच्चारिला अधिकार मी आपला करा क्षमा परत का महाराज म्हणे ज्ञानेश्वरा करा क्षमा परत माफी मागतो. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर विश्वाच्या मालकाचं भजन जर केलं नाही, या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर बाबा कर्म जर चांगले केले नाही, येणारा काळ खूप भयानक आहे. एवढा भयानक आहे. काय करतो हा काळ ऐका. आमच्या नाथबाबांनी सांगितलं, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल. वाजवायचं आहे सगळ्यांनी. जय हो, या बात टाळी वाजवा सगळ्यांनी. महिला मंडळ, या पिंगळ्याची सुरुवात अशी आहे. ओ वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या आळीला वरल्या आडीला तुम्ही सावध कराडीला हे पाटील बुवाला बघला उड सवे. पाटील बुवा हे पाटील बुवाला मग लागून सगळे पाटील बुवाला चिठ्ठी बा मग पडल ठावे. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे चिठ्ठी बा मग पडल ठावे. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे पिंगळा महाद्वारे बोल बोली तो देख. पिंगळा महाद्वारे बोल पिंगळा महाद्वारे बोल बोली तो देख. पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारे हे वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटिकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे. लटिकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे लटिकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे. लटिकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे पिंगाग पाय पिंगाग 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 बाई लिंगा अवगा अवघा अवघा दांगड धिंगागे. अवघा दांगड धिंगागे. अवघा दांगड धिंगागे. अवघा दांगड धिंगागे. अवगा दाग
अहमवाग्या सोमवाग्या प्रेम नगरावारी सावधोणी भजनी लागा देव करा कैवारी सगळ्यांनी दोन्ही हात वर करा आणि एक टाळी वाजवायची मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या 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 मल्हारीची वारी मल्हारीची वारी बघ दुसरा येईल हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं विठ्ठल जय 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 विठ्ठली जय बोलिले कोरी वेडी वारुडी उतरे करा क्षमा परद महाराजी उच्चारिला अधिकार मिया करा क्षमा परद तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा परद महाराज ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडली कमला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान श्री संत रघुनाथ बाबा रामेश्वर भगवान